हॅलो फ्रेंड, आपल्या महाराष्ट्र ऑनलाईन क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, आजचं आपलं 6वं लेक्चर आहे. याआधी आपण 5 लेक्चर घेतलेले आहेत अंकगणिताची आणि त्यामध्ये आपण संख्या आणि संख्येचे प्रकार हा टॉपिक शिकवत होतो, बरोबर आहे. पहिले 3 लेक्चर आपण संख्या आणि संख्येच्या प्रकारावर घेतलेत. त्यानंतर 4थं लेक्चर होतं ते विभाज्यतेच्या कसोट्या घेतल्या होत्या, बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर 5वं लेक्चर आपण 1 ते 100 अंकावरील प्रश्न, त्यामध्ये 3 टाईपचे प्रश्न घेतले होते. पहिलं म्हणजे 1 ते 100 मध्ये 2 किंवा 3 अंक किती वेळा येतो या टाईपचं होतं. दुसरं म्हणजे 1 2 3 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारा जास्तीत जास्त संख्या किती किंवा त्या संख्यांची बेरीज किती हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं, बरोबर आहे. तिसरं अजून हे पाहिलं की 150 किंवा 200 पानं असलेल्या पुस्तकावर पान क्रमांक टाकण्यासाठी किती खिळे जुळवावे लागतील किंवा संगणकाची किती बटणे दाबावे लागतील, बरोबर आहे. ह्या टाईपचे एक्झाम्पल आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिले. त्याच्या अगोदर आपण सर्व विभाज्यतेच्या कसोट्या घेतल्या होत्या 4थ्या लेक्चरमध्ये आणि पहिली 3 लेक्चर संख्यांचे प्रकार घेतले होते. त्रिकोणी संख्या, दर्शनी किंमत हे सर्व टाईप आपण त्यामध्ये मूळ संख्या, नैसर्गिक संख्या कव्हर केले होते, बरोबर आहे. 5 लेक्चर आपण संख्या आणि संख्येच्या प्रकारामध्ये आपले गेले, बरोबर आहे. आजच्या 6व्या लेक्चरमध्ये आपण यावरील सर्व प्रश्न डिस्कस करणार आहे. यासाठी डिस्कस करणार आहे की तुम्ही जर 5 लेक्चर व्यवस्थित बघितले असतील तर आजच्या लेक्चरमधले सर्व प्रश्न तुम्हाला जमायलाच पाहिजेत. त्यामुळे तुम्ही जर डायरेक्ट हे लेक्चर पाहत असाल तर अगोदर पहिली 5 लेक्चर पाहून घ्या, ज्यामध्ये बेसिक कन्सेप्ट आणि सर्व टाईप तुमचे कव्हर होऊन जातील, ठीक आहे. आणि त्यामध्ये काही प्रश्न पण सोडवून घेतलेत, बरोबर आहे. आणि त्यानंतर हे प्रश्न सोडवा म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्न जमतील. त्यामुळे नवीनच मुलांनी जे मुलं नवीन पाहत असतील त्यांनी अगोदर पहिली 5 लेक्चर पहा, ठीक आहे. उद्या आपण बुद्धिमत्ता पण सुरुवात करणार आहे शिकवायला, ठीक आहे. बघा, आता आपण प्रश्न घेऊ. ज्यांनी पहिली 5 लेक्चर पाहिलेत, व्यवस्थित अभ्यास केलाय, त्यांना हे प्रश्न लगेच जमून जातील, ठीक आहे. पहिलं बघा, खालीलपैकी नैसर्गिक संख्या कोणती? नैसर्गिक संख्या. मी पूर्ण प्रश्न लिहित बसणार नाही, फक्त ऑप्शन लिहिणार आणि प्रश्न वाचून दाखवणार आहे, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे आणि प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. आणि प्रश्न मी बोललो की तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि तो प्रश्न स्वतः सोडवायचा, आधी येतोय का बघायचा आणि त्यानंतर व्हिडिओ ऑन करून सुरू करून बरोबर आहे का आन्सर आपलं ते चेक करायचं, ठीक आहे. खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही? ठीक आहे. 0 1 2 3 हे 4 ऑप्शन आहेत. नैसर्गिक संख्या नाही. तुम्हाला माहित आहे नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होती, बरोबर. 1 2 3 4 5, बरोबर आहे. म्हणजे 0 ही नैसर्गिक संख्या नाही, ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या आहे? नैसर्गिक संख्या आहे विचारले. आता -3 -1 0 आणि 1. तुम्हाला माहित आहे नैसर्गिक संख्या 1 पासून चालू होती, त्यामुळे नैसर्गिक संख्या ही असेल 0 किंवा -1 -3 ह्या नैसर्गिक संख्या नसतील, कारण नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होती, बरोबर आहे. ऋण संख्या नैसर्गिक संख्या नाही. तिसरा क्वेश्चन बघा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? मी एकाच ह्याच्यावर प्रश्न का घेत आहे तर या टाईपचे प्रश्न एक्झामला पडतात आणि या बेसिक गोष्टीच प्रॉब्लेम देतात आपल्याला, ठीक आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 0 1 2 3. सर्वात लहान कोणती आहे? सुरुवात 1 पासून होती, म्हणजे सर्वात लहान 1 आहे. ऑप्शन नंबर दुसरा आपलं आन्सर असेल, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता इथे तुम्हाला फॉर्म्युल्याची गरज आहे. जर नैसर्गिक संख्याचा फॉर्म्युला तुम्हाला येत असेल तर तुम्ही ते लगेच सॉल्व्ह करू शकता. फॉर्म्युला काय? n × n + 1 / 2. टाका किमती. 50 गुणुले 1 मिनिट 50 गुणुले 51. n + 1 किती? 50 + 1 51 / 2 किती येत आहे? 25. 51 गुणिले 25 करा. 51 गुणिले 25 किती येते आन्सर? 25 × 1 25 25 × 5 125 आणि 2 127 1275. बघा त्यांनी ऑप्शन कसे दिले ते 1200 1250 1275 आणि 650 हे 4 ऑप्शन आहेत. आपलं ऑप्शन तिसरा आपलं आन्सर असेल, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? 1 ते 20 पर्यंतच्या 1 ते 20 आणि बेरीज विचारलेली आहे की सरासरी विचारलेली आहे ते व्यवस्थित बघायचं. सम संख्या आहे की विषम संख्या आहे की नैसर्गिक संख्या आहे हे पण व्यवस्थित बघायचं.
प्रश्न काय आहे ते व्यवस्थित वाचायचा अगोदर आणि मगच सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. आपल्याला काय विचारलंय? सरासरी. सरासरीचा फॉर्म्युला काय हो? सरासरीचा फॉर्म्युला सांगा. n+1 डिवाइड 2. ठीक आहे. काय फॉर्म्युला? n+1 डिवाइड 2. n काय 20 आहे. 20 + 1 डिवाइड 2 किती येईल? 21 डिवाइड 2 किती आलं? 10.5. ऑप्शन दिलं तिथं 10, 10.5, 11 आणि 21. आपलं दुसरं आपलं आन्सर असेल. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 20 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 20 ते 50 पर्यंतच्या. 20 ते 50. बरोबर. बेरीज विचारली आपल्याला. बेरीजचा फॉर्म्युला काय? जर मधूनच दिलेला असेल कोणत्या संख्या तर 1 पासून दिलं होतं. बरोबर. 1 ते 50 होतं. आता 20 ते 50 विचारलं आपल्याला. मग काय आपला फॉर्म्युला? पहिली संख्या बरोबर आहे प्लस शेवटची संख्या बरोबर आहे डिवाइड 2 गुणिले एकूण संख्या. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आहे आपला. बघा आता पहिली संख्या कुठली आहे? 20. शेवटची संख्या कुठली आहे? 50 डिवाइड 2 गुणिले एकूण संख्या किती आहेत? एकूण संख्या 30 आहेत. 31 आहेत तर 31 आहेत. बरोबर आहे. किती येत आहे? 70 डिवाइड 2 एकूण गुणिले 31 किती आलं? 35 गुणिले 31. करायचा गुणाकार. आन्सर काय ते बघा. आन्सर काढा तुम्ही. आन्सर आहे 1085. ठीक आहे. 31 5 155. बरोबर. राहिलं किती? 15 राहिलं आणि 31 त्रिक 93. 93 15 किती झालं? 108. येतंय. हे उत्तर आहे. ऑप्शन वेगवेगळे बाकीचे दिले असतील. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 30 ते 80 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? 30 ते 80 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? ठीक आहे. बघा 30 ते 80 मधल्या दिलेली संख्या. बरोबर आहे. सरासरीचा फॉर्म्युला काय? मधल्या संख्या जर दिलेल्या असतील तर पहिली संख्या बरोबर आहे प्लस शेवटची संख्या डिवाइड 2 हा याचा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. गुणुले एकूण संख्या जे होतं ते इथं नसेल. ठीक आहे. बघा आता 30 + 80 डिवाइड 2 किती झालं? 110 डिवाइड 2 55. ऑप्शन असतील 50, 60, 45 आणि 55. आपला आन्सर असेल ऑप्शन नंबर 4 55. ठीक आहे. 8वा क्वेश्चन बघा. 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती? विषम संख्यांची बेरीज विचारली आपल्याला. बरोबर आहे. आता आपले फॉर्म्युले बघू आपण विषम संख्यांचे समसंख्यांचे. ठीक आहे. विषम संख्यांचे बेरीजचे फॉर्म्युले काय? तो बेरीज आणि सरासरी. जे पहिल्यांदाच हे लेक्चर बघत असतील त्यांनी पहिली 5 लेक्चर बघून घ्या. ठीक आहे. विषम संख्यांचा विषम काय? n². ठीक आहे. विषम संख्यांचा बेरीजचा फॉर्म्युला n² आणि सरासरी n. ठीक आहे. आणि समसंख्यांचं n × n + 1. ठीक आहे. आणि इथं n + 1 सरासरी. ठीक आहे. हे 2 फॉर्म्युले 4 फॉर्म्युले लिहून घ्या. आता आपल्याला विचारलं 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्यांचा बेरीज विचारली. बरोबर आहे. मग विषम संख्या किती आहेत 1 ते 100 मध्ये? n² फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. 50 विषम संख्या आहेत. 1 3 5 7 9 13 11 13 ह्या विषम संख्या आहेत. बरोबर. 1 ते 100 मध्ये 50 विषम संख्या आहेत आणि 50 समसंख्या आहेत. मग बघा 50चा वर्ग किती आला? 50 वर्ग किती येतोय? 2500. ठीक आहे. ऑप्शन वेगवेगळे दिले असतील. तुमचा आन्सर काय असेल? 2500. फॉर्म्युला व्यवस्थित पाठ करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज. 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज विचारली. समसंख्यांचा फॉर्म्युला काय हो? n × n + 1. काय किमती द्यात? n × n + 1. n काय इथं? 1 ते 50. 50 n म्हणजे 50 नाही इथं समसंख्या आहेत. म्हणजे 1 ते 50 मध्ये समसंख्या किती येतील? 25 येतील. म्हणजे n म्हणजे आपला 25 असेल. बरोबर. 25 गुणिले n + 1 म्हणजे 26. बरोबर आहे. करायचा गुणाकार किती येतोय? 625 आणि परत 25 न गुणल्यावर 650. हे असेल आपलं उत्तर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज व सर्व विषम संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती? बघा आता प्रश्न काय, 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज यांच्यातील फरक विचारले. म्हणजे समसंख्यांची बेरीज करायची 1 ते 50 मधल्या आणि विषम संख्यांची बेरीज करायची आणि त्याच्यातील फरक काढायचा. आता समसंख्यांची तर बेरीज आपण केलेली आहे, किती येते 750 बरोबर. आता विषम संख्यांची बेरीज करू आपण. विषम संख्यांची बेरीज 1 ते 50 म्हणजे विषम संख्येचा फॉर्म्युला काय, n स्क्वेअर आहे बरोबर. 1 ते 50 मध्ये विषम संख्या किती आहेत, 25 विषम संख्या आहेत बरोबर. 25 चा स्क्वेअर किती येईल, 625 बरोबर. मग काय येईल, विषम संख्यांची बेरीज 625 किती आला हो डिफरन्स, 25 डिफरन्स आला बरोबर आहे. आणि यासाठी एक शॉर्टकट आहे, असं शॉर्टकट आहे की तुम्हाला किती संख्यापर्यंत विचारलाय, समजा 1 ते 50 मधील विषम संख्यांचं समसंख्या आणि विषम संख्यामधील फरक किती असं जर विचारलं तर त्याचा जे 50 पर्यंत संख्या विचारली 50 डिवाइड 2 करायचं ते तुमचा आन्सर असेल. ठीक आहे. तुम्हाला विचारलं 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व समसंख्या आणि विषम संख्यांमधील फरक किती. 100 पर्यंत विचारले ना, 100 डिवाइड 2 करायचं किती झालं, 50 आन्सर आलं. उत्तर असेल तुमचं 50. एवढं समसंख्यांची बेरीज विषम संख्याचं बेरीजचा फॉर्म्युला वापरून हे काढायची गरज नाही आपल्याला. डायरेक्ट काय करायचं, जिथपर्यंत विचारलं पण 1 पासून विचारायला पाहिजे. कितीपासून, 1 पासून. ठीक आहे. अधूनमधून जर विचारलं तरी जमतं आपल्याला, फक्त विषम पासून विचारलं का सम पासून विचारलं हे बघायला पाहिजे. पण 1 ते 100 विचारलं की 100 डिवाइड 2, 1 ते 200 विचारलं तर काय करतील, 200 डिवाइड 2 100 आन्सर येईल बरोबर आहे. असं तुम्हाला विचारू शकता आणि तुम्ही एवढं सॉल्व्ह करायची गरज नाही, डायरेक्ट तुम्हाला आन्सर आलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 10 नंतर येणारी 8वी समसंख्या कोणती. मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न आपण घेतले नव्हते सम आणि विषम संख्येमध्ये बरोबर आहे. मला बऱ्याच जणांचे मेसेज आले, आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला, सर्वांना माहीत असेल. जे नवीन मुलं असतील त्यांच्यासाठी मला 83 29 83 80 65 अनिल गाडगे या नंबरवर मेसेज करा मला. मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करेल. आपले ग्रुप पोलीस भरतीचे आहेत. ठीक आहे. अजून सरळ सेवा आणि एमपीएससीची नाही, सरळ सेवा आणि एमपीएससीचा आपला टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र क्लासेस म्हणून, तो पण तुम्ही जॉईन करू शकता किंवा मला व्हॉट्सअपवर मेसेज केला तर मी पोलीस भरतीच्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करेल, जी पोलीस भरतीची मुलं असतील त्यांना. ठीक आहे. तर त्या दिवशी आपण फॉर्म्युले दिले नव्हते. ठीक आहे. त्याआधी फॉर्म्युले तुम्ही लिहून घ्या, त्यानंतर आपण त्यावरील प्रश्न घेऊ. ठीक आहे. बघा आता फॉर्म्युले. एक्स ही समसंख्या आहे, समसंख्या, तर त्यापुढील एनवी समसंख्या कोणती, समसंख्या कोणती. ठीक आहे. ह्यासाठी फॉर्म्युला असा वापरायचा आहे की एक्स एक समसंख्या दिलेली आहे तुम्हाला बरोबर आहे. आता प्रश्न कसा दिलता बघा, प्रश्न दिलता 10 या संख्येनंतर बरोबर 8वी समसंख्या कोणती, असा प्रश्न दिलता तुम्हाला बरोबर. 10 म्हणजे काय आहे, एक्स आहे बरोबर, आणि एन म्हणजे 8 आहे, 8वी समसंख्या बरोबर आहे. ह्याचा फॉर्म्युला काय बघा, एक्स प्लस 2n. काय फॉर्म्युला, एक्स प्लस 2n. म्हणजे बघा हे प्रश्न आहे, एक्स काय आहे 10 आहे बरोबर आहे. 10 प्लस 2 इंटू एन किती आहे, 8वी विचारलंय. इथे एनवी इथं किती दिली, 8वी दिली बरोबर. 8 किती आलं, 10 प्लस 8 दोन्ही 16 किती आलं 26. हे असं तुमचं आन्सर. पुढची समसंख्या विचारली तर त्यामुळे हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. एक्स ही समसंख्या आहे, इथं तुम्हाला दिलेली नसणार की 10 या संख्येपुढील 8वी समसंख्या असं सांगितलं असेल. तुम्ही ओळखायचं की 10 सम आहे का विषम आहे ते तुम्हाला ओळखायला लगेच येतं का, तर एकक स्थानी 0 2 4 6 8 असेल तर ती समसंख्या झाली बरोबर, आणि 1 3 5 7 9 असेल तर ती विषम संख्या झाली बरोबर आहे. 10 ही समसंख्या आहे. तुमच्या लगेच लक्षात द्यायला पाहिजे की समसंख्या आहे आणि आपल्याला पुढची समसंख्या विचारली. म्हणजे जेव्हा समसंख्या दिलेली असते पहिल्यांदा आणि त्याच्या पुढील समसंख्या विचारलेली असते त्यावेळी एक्स प्लस 2n हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ठीक आहे. हा पहिला फॉर्म्युला झाला आपला. दुसरा फॉर्म्युला बघा, एक्स ही विषम संख्या आहे, किंवा दुसरा फॉर्म्युला हा घ्या, एक्स ही समसंख्या आहे सेम, एक्स ही
सम संख्या आहे, बरोबर. तर त्यापुढील NV विषम संख्या कोणती? विषम संख्या, ठीक आहे, कोणती? आता हा फॉर्म्युला होता, समसंख्या दिली होती त्या पुढची समसंख्या विचारली होती. आता हा फॉर्म्युला आहे, समसंख्या दिली सुरुवातीला समसंख्या आणि विषम संख्या विचारली त्या पुढची, ठीक आहे. त्यावेळी काय करायचं, x प्लस 2n मायनस 1, काय करायचं, x प्लस 2n मायनस 1, ठीक आहे. हा झाला तुमचा समसंख्या दिल्यानंतर विषम संख्या काढण्याचा फॉर्म्युला, ठीक आहे. आता यावरचे एक्झाम्पल बघू आपण एखादं. 10 नंतर येणारी, इकडे घेऊ आपण, 10 नंतर येणारी 12वी विषम संख्या काढा, विषम संख्या, ठीक आहे. 10 नंतर येणारी 12वी विषम संख्या सांगितली त्यांनी, बरोबर आहे. फॉर्म्युला आपला काय, x प्लस 2n मायनस 1, x किती आहे, 10 आहे, बरोबर, प्लस 2 गुणुले 12वी सांगितली, 12 मायनस 1, 10 प्लस 12 दोन्ही 24 मायनस 1, 10 प्लस 23 किती येते, 33. ही 10 नंतर 12वी विषम संख्या असेल, ठीक आहे. आपला आन्सर काय आलं, 33. हा फॉर्म्युला पण लिहून घ्या. सेकंड फॉर्म्युला सेम फॉर्म्युला आहे, म्हणजे हा थोडा वेगळा आहे, हा थोडा वेगळा आहे, पण दोन्ही ह्याच्यासाठी सेम फॉर्म्युला आहेत, म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्यासाठी हेच फॉर्म्युला आहेत परत, ठीक आहे. बघा आता तिसरा, जर आपल्याला विषम संख्या दिली असेल तर इथं काय केलं होतं त्यांनी, समसंख्या दिली होती आणि समसंख्या विचारली होती, बरोबर आहे. मग इथं आपल्याला जर विषम संख्या दिली असेल, x ही विषम संख्या आहे, ठीक आहे, विषम संख्या आहे, तर त्यानंतर येणारी NV विषम संख्या, त्यानंतर येणारी NV विषम संख्या कोणती, बरोबर आहे. ह्याच्यासाठी सेम फॉर्म्युला वापरायचा पहिला, म्हणजे तुम्हाला 2 फॉर्म्युले पाठ करायचे, ठीक आहे. काय फॉर्म्युला, x प्लस 2n, ठीक आहे. त्याला चौकोन करा, x प्लस 2n. म्हणजे लक्षात काय ठेवायचं की जर समसंख्या दिली असेल आणि समसंख्या विचारली असेल, समसंख्या दिली असेल आणि समसंख्या विचारली असेल, किंवा विषम संख्या दिली असेल आणि विषम संख्या विचारली असेल, म्हणजे 30 संख्या दिली आणि 30 संख्या विचारली, म्हणजे त्यातलीच विषम मधलीच विचारली, विषम देऊन, आणि सम देऊन सम मधली विचारली, तर सेम फॉर्म्युला आहे कोणता, हा, ठीक आहे. आणि जर समसंख्या दिली असेल आणि विषम संख्या विचारली असेल, किंवा चौथं विषम संख्या दिली असेल, x ही, तर काय, x ही विषम संख्या आहे, ठीक आहे. तर त्यानंतर येणारी NV समसंख्या कोणती, समसंख्या कोणती, तर यासाठी हा फॉर्म्युला आहे, काय, x प्लस 2n मायनस 1, ठीक आहे. लिहून घ्या. आपण जेव्हा लेक्चर घेतलं होतं, पहिल्या लेक्चरमध्ये सम विषम संख्या घेतल्या होत्या, नैसर्गिक संख्या घेतल्या होत्या, पण हे फॉर्म्युला आपण दिले नव्हते, त्याच्यावरती एक्झाम्पल घेतले नव्हते, ठीक आहे. बघा आता फॉर्म्युला कसा आहे, समसंख्या देऊन समसंख्या विचारली असेल किंवा विषम संख्या देऊन विषम संख्या विचारली असेल, तर फॉर्म्युला x प्लस 2n, बरोबर. x म्हणजे पहिल्यांदा दिलेली व्हॅल्यू आणि n म्हणजे पुढे दिलेली व्हॅल्यू, विचारलेली व्हॅल्यू 12वी 13वी काय असेल ती, बरोबर. आणि समसंख्या देऊन विषम संख्या विचारली असेल किंवा विषम संख्या देऊन समसंख्या विचारली असेल, तर हे फॉर्म्युला सेम फॉर्म्युला आहे. 2 फॉर्म्युला पाठ करायचे, येते लक्षात. आता यावरील एक्झाम्पल बघ, ह्या दोन्हीवरील, ठीक आहे. बघ एक्झाम्पल यावरील 43 नंतर येणारी 18वी विषम संख्या कोणती, बघा. 43 नंतर येणारी 18वी विषम संख्या. आता मला सांगा, दिली कोणती संख्या हो, 43 ही विषम संख्या आहे, बरोबर. दिली विषम संख्या,
विचारली कोणती? विषम संख्या विचारली, बरोबर आहे. म्हणजे विषम संख्या दिली आणि विषम संख्या विचारली, विषम संख्या दिली आणि त्यानंतर येणारी विषम संख्या विचारली. काय फॉर्म्युला? x प्लस 2n करायचं. x काय 43 आहे, 2n काय 2 × 18 किती येते? 18 दोन्ही 36. 43 प्लस 36 किती आलं? हे 6 3 9 7 किती आलं? 79 आलं. आपला आन्सर येते लक्षात, कारण विषम दिली आणि विषमच विचारली म्हणजे वरचा फॉर्म्युला. दुसरं बघा, 35 नंतर येणारी 12वी समसंख्या. इकडे घेऊ आपण, इथं घेऊ. 35 नंतर येणारी 12वी समसंख्या. आता मला सांगा, आपल्याला दिली कोणती संख्या? विषम संख्या दिली, बरोबर आहे. विषम संख्या दिली, विचारली कोणती? समसंख्या विचारली. विषम संख्या दिली, समसंख्या विचारली. कोणता फॉर्म्युला आहे? x प्लस 2n मायनस 1. x ची व्हॅल्यू 35 प्लस n काय 12 आहे, 2 गुणिले 12 मायनस 1. 35 प्लस 12 दोन्ही 24 मायनस 1 किती आलं? 35 24 मधून गेला 35 मायनस 23 किती आलं? होय सॉरी प्लस 8 आणि 5 किती आली संख्या? 58 आपली संख्या आली, बरोबर आहे. आलं तुमच्या चारही फॉर्म्युल्यावर. 4 प्रश्न मी घेऊन तुम्हाला दाखवलं कसं. आता सर काय वेळ असं होतं की अगोदरची विचारली जाते, बरोबर. कारण मला माहित आहे संध्याकाळी परत मला मेसेज येणार आहेत व्हॉट्सअपवर माझ्या या नंबरवरती की सर जर अगोदरची विचारलं असेल तर काय करायचं. तर त्यासाठी हे डोकं चालवायचं आहे. जर तुम्हाला अगोदरची विचारलं असेल, बरोबर. आता इथं काय 12वी अगोदरची, 35च्या अगोदरची, ठीक आहे. अगोदरची विचारली तर काय करायचं? फक्त इथं मायनस करायचं. कुठं मायनस करायचं? चिन्हाच्या ठिकाणी मायनस करायचं फक्त. आता तुम्हाला दाखवतो मी करून. ते तुम्ही फॉर्म्युले 4 तयार करून लिहायचे. 4 फॉर्म्युले कसं तयार करायचे बघा. पहिला आहे x ही समसंख्या आहे, त्यानंतर त्या पुढील म्हटलंय, ठीक आहे. इथं त्या अगोदरचं घ्या, त्या अगोदरची n वी समसंख्या कोणती असा फॉर्म्युला लिहा. अगोदरची विचारली असेल तर काय करायचं? फक्त प्लस केलं तिथं मायनस करायचं. अगोदरची काढायची असेल तर मायनस करायचं, पुढची काढायची असेल तर प्लस. म्हणजे 2च फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. त्यातच फक्त प्लस मायनस करायचे, बाकी जास्त कन्फ्युजन अजिबात होऊ द्यायचं नाही. म्हणून मी ते 4 फॉर्म्युले वेगळे लिहून दिले नाहीत. का लिहून दिले नाहीत? तर परत 8 फॉर्म्युले तयार झाले असते. तुम्ही म्हटलं असं हे सर 8 फॉर्म्युले पाठ करायचे का? फॉर्म्युले 2च आहेत. हे 2 सारखे आहेत, हे 2 सारखे आहेत, बरोबर आहे. आणि अगोदरची विचारली असेल तर इथं मायनस करायचं. इथं बघा x ही समसंख्या आहे, त्या अगोदरची इथं अगोदर करा. त्या अगोदरची n वी विषम संख्या कोणती? काय करायचं? मायनस करायचं. इथं काय चेंजेस नाही करायचा, इथं प्लस वगैरे करायचं नाही. फक्त काय करायचंय, इथं जे प्लस होतं x नंतर जे प्लस होतं तिथं मायनस करायचं सगळीकडे, ठीक आहे. इथं काय x ही विषम संख्या आहे, त्या अगोदरची येणारी n वी विषम संख्या कोणती? काय करायचं? मायनस करायची. तर आलं लक्षात? मायनस करायची तर, ठीक आहे. x ही विषम संख्या आहे, तर त्या अगोदरची, इथं पण काय अगोदरची विचारलं असेल, अगोदरची n वी समसंख्या कोणती? इथं मायनस करायची. झालं तुमचं 4 फॉर्म्युले तयार. काय लक्षात ठेवायची गरज आहे का? 2 फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवायचे. हा आणि हा बास ते सेमच आहेत. आणि अगोदरची विचारली की मायनस करायचं. आहे का काय लक्षात ठेवण्यासारखं? पाठ करायचं व्यवस्थित. 2 फॉर्म्युले पाठ करायचे आणि कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घ्यायची की अगोदरची विचारली का नंतरची विचारली, ठीक आहे. आपण यात अशा प्रकारचे एक्झाम्पल घेतलेले नाहीत, तरी पण आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. समजा एक्झाम्पल आहे 10वी असं घेऊ. समजा 10 नंतर 10 अगोदर, थोडक्यात 10 अगोदर चौथी समसंख्या कोणती? ठीक आहे. समसंख्या कोणती? ठीक आहे. अगोदरची विचारली आपल्याला. 10 किती? 10 काय समसंख्या आहे? चौथी. 4 काय सॉरी ही कुठली विचारली? समसंख्या विचारली, म्हणजे 10वी समसंख्या आहे. विचारली समसंख्या. सम आणि सम काय फॉर्म्युला? x - 2n. 10 -
2 गुणुले किती विचारली 34, किती 10 मायनस 8 किती आलं 2, हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे. आपल्या ग्रुपवर सर्वांनी असे 4 प्रश्न सोडवून टाकायचे. 8 वाजता आपला 8 ते 9 ग्रुप रोज ऑन असतो व्हॉट्सअपचा, त्यावेळी टाकायचे. असं प्रत्येक ह्याच्यावर तुम्ही सॉल्व्ह करा, आता तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचं. मित्रांनो, तुमचं फॉर्म्युले जर पाठ असतील तर तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायला कोणताही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. पण प्रश्न आपले फॉर्म्युले आपले पाठ पाहिजेत. आणि पहिली 5 लेक्चरमध्ये मी व्यवस्थित सर्व फॉर्म्युले दिलेले आहेत. हे 4 फॉर्म्युले मी घेतले नव्हते त्यावेळी, त्यामुळे मी आता 4 फॉर्म्युले घेतले. अगोदरची विचारले असेल तर तिथं मायनस फक्त करायचं, हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 60 आहे, तर सर्वात मोठी समसंख्या कोणती? किती? 5 क्रमवार संख्या आहेत. क्रमवार समसंख्या बरोबर. बेरीज किती दिली? 60 दिली. तर सर्वात मोठी समसंख्या कोणती? सर्वात मोठी विचारले, मोठी समसंख्या विचारले बरोबर. ऑप्शन दिले त्यांनी 10, 14, 16 आणि 18. तुम्ही पण लगेच सॉल्व्ह करायचं, सॉल्व्ह करून बघायचं. ठीक आहे. फॉर्म्युला काय येणार इथं? 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 60 दिली बरोबर. एक तर तुम्ही काय करणार, डायरेक्ट 5 आहे म्हणून 60 ला 5 डिवाइड करणार, किती येईल? 12. ही झाली तुमची मधली संख्या बरोबर. 5 संख्या आहेत बरोबर आहे. 5 संख्या सांगितल्या त्यांनी. 12 इकडे 2 संख्या घेणार 14 आणि 16, इकडे 2 संख्या घेणार 10 आणि 8, आणि मोठी संख्या विचारली, मोठी संख्या आली तुमची 16. हे तुमचं आन्सर आलं. अशा प्रकारे तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. किंवा सर्वात लहान संख्या तुम्ही x मानायची. 5 संख्या त्या क्रमवार संख्येत बरोबर आहे. सर्वात लहान संख्या x मानली, त्यानंतर ती संख्या किती येईल? 2 ने वाढणार बरोबर आहे, कारण 2चा फरक असतो प्रत्येक क्रमवार समसंख्येत 2चा फरक असतो बरोबर. जर 6 असेल, 6 नंतर क्रमवार संख्या कोणती? ती 8 येते. 8 नंतर समसंख्या कोणती आहे? 10 आहे. कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे बरोबर. मग पुढची संख्या कोणती येईल क्रमवार? x+2, त्या पुढची x+4, या पुढची x+6 आणि त्या पुढची x+8. ह्या झाल्या 5 संख्या तुमच्या मानलेल्या. पहिली लहान x मानली म्हणून बाकीच्या 5. यांची बेरीज करा. यांची बेरीज किती येते? 60 येते म्हणून सांगितले त्यांनी. 60 घेतलं. ठीक आहे. 2, 4, 6 किती झाले? 12 झाले. 12 8 20 झाले. आणि 5x बरोबर. 5x + 20 बरोबर 60 आलं. 5x बरोबर 60 - 20 किती आलं? 40 आलं. x बरोबर 40 डिवाइड हे 5 किती आलं? 8 आलं. x ची व्हॅल्यू 8 आली. x म्हणजे काय? सर्वात लहान संख्या आहे. सर्वात लहान संख्या 8 आली. सर्वात मोठी संख्या काय? x + 8 आहे. x ची व्हॅल्यू 8 आली. x + 8 बरोबर. मग 8 + 8, कारण x ची व्हॅल्यू 8 आली. किती आलं? 16. सर्वात मोठी संख्या 16 निघाली असेल. पण तुम्ही जर असं दिली असेल 5 संख्या 7 संख्या, तर डायरेक्ट असं डिवाइड करून 5 ने शॉर्टकटने काढू शकता. ठीक आहे. आलं लक्षात? तुमचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 7 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 77 आहे. 7 क्रमवार विषम संख्या आहेत. ठीक आहे. बेरीज किती दिली? 77 दिली. ठीक आहे. जर सर्वात लहान विषम संख्या कोणती? लहान विचारली, लहान विषम संख्या विचारली बरोबर. सेम करायचं. 77 करायचं. 77 डिवाइड 7 किती आलं? 11. संख्या किती आहेत? 7 आहेत. ही जी संख्या येत असते ती मधली संख्या येत असते. मधली संख्या 11 आली बरोबर. इकडे 3 संख्या राहतील. 7 संख्या आहेत. मधली 11, इकडे 3, इकडे 3, 6 आणि मधली 1. इकडे कोणती येईल? 13, 15, 17 विषम संख्या आहेत बरोबर. इकडे कोणती येईल? 9, 7 आणि 5. आपला आन्सर काय? सर्वात लहान सांगितलंय. सर्वात लहान विषम संख्या कोणती यातली? 5 ही सर्वात विषम संख्या असेल. ऑप्शन आहेत 3, 5, 7, 9. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. पहिल्या 8 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे? आता नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज तुम्हाला विचारली. ठीक आहे. पहिल्या 8 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज, त्याचा पण फॉर्म्युला मी लिहून दिलेला आहे. मला वाटतं दुसऱ्या लेक्चरमध्ये, पहिल्या लेक्चरमध्ये लिहून दिलं होतं. दुसऱ्या लेक्चरमध्ये हा फॉर्म्युला मी सुरुवातीलाच लिहून दिलेला आहे. ठीक आहे. दुसरं लेक्चर बघा. दुसरा फॉर्म्युला काय बघा. n × n + 1 × 2n + 1 डिवाइड 6. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे. टाका त्यात किमती. आता n काय आहे? इथं 8 आहे बरोबर आहे.
8 इंटू गुणुले n प्लस 1 किती 8 प्लस 1 9 झालं गुणुले 2 गुणुले 8 प्लस 1 बरोबर डिवाइड 6 सॉल्व करा हे 8 9 72 गुणुले किती 2 गुणुले 8 किती 16 प्लस 1 17 डिवाइड 6 ठीक आहे 6 याला भाग जातोय 6 1 6 12 चा भाग जातोय बरोबर 12 संग 72 बरोबर आहे 12 गुणुले 17 किती येतंय 12 7 84 ला 4 हा 4 ला 8 12 1 12 8 20 किती आलं 204 ठीक आहे ऑप्शन बघा ऑप्शन आहे 200 202 204 196 ऑप्शन नंबर 3 आपलं आन्सर असेल बरोबर आहे हा फॉर्म्युला आहे वर्गांची बेरीज ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज विचारली आपल्याला बघा आता घनांचा फॉर्म्युला काय घनांचा फॉर्म्युला 5 नैसर्गिक संख्या 5 घनांची बेरीज विचारली बरोबर पहिल्या घनांचा फॉर्म्युला बघा काय n इंटू n प्लस 1 डिवाइड 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर ठीक आहे त्या काय 5 संख्या 5 गुणुले n प्लस 1 किती 5 प्लस 1 6 डिवाइड 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर किती आलंय 6 5 30 डिवाइड 2 किती आलं 15 15 चा वर्ग 6 5 30 डिवाइड 2 30 डिवाइड 2 15 आलं 15 चा वर्ग किती 225 हे झालं याचा आन्सर 1 ते 5 पर्यंतच्या संख्यांच्या घनांचा बेरीज किती आले 225 आले ठीक आहे बघा आता नेक्स्ट बघा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी मूळ संख्यांचा गट कोणता खालीलपैकी मूळ संख्यांचा गट कोणता आता मूळ संख्या म्हणजे काय तुम्हाला माहितच असेल मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्येला 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो त्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्याला आपण मूळ संख्या म्हणतो ठीक आहे 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत बरोबर आहे ते आपण लिहून पण दिलेले आहेत त्या व्यवस्थित लिहून घ्या ठीक आहे बघा आता मूळ संख्यांचा गट विचारलाय 1 3 5 2 4 6 5 7 9 2 3 5 सांगा मूळ संख्यांचा गट कोणता आहे 10च्या आतल्या सर्व मूळ संख्या आहेत बरोबर 10च्या आतल्या मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत 2 3 5 7 ह्या 4 10च्या आतल्या मूळ संख्या आहेत यातल्या कोणत्या मूळ संख्या एक मूळ संख्या नाही हा पण येणार नाही गट बरोबर 2 4 6 ह्या तर सर्व समसंख्या आहेत आणि ह्या संयुक्त संख्या आहेत बरोबर तिन्ही पण इथं 5 आहे 7 आहे पण 9 नाही त्यामुळे ही पण येणार नाही 2 3 5 आहेत म्हणजे हे आपलं आन्सर असेल ठीक आहे बघा त्यानंतर काय विचारलंय 1 ते 100 पर्यंतच्या संख्यात एकूण जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या जोडमूळ संख्या माहित आहे 3 5 ही एक जोडमूळ संख्यांची जोड आहे बरोबर 5 7 ही जोडमूळ संख्यांची जोड आहे बरोबर अशा जोड्या किती आहेत 1 ते 100 मध्ये 8 जोड्या आहेत किती जोड्या विचारले तर 8 आहेत ऑप्शन दिले त्यांनी 3 5 8 दिलंय बरोबर किंवा मूळ संख्या विचारू शकता 1 ते 100 मधल्या लक्षात असलं पाहिजे 8 जोड्या लिहून काढायचं तुम्ही ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा 21 ते 40 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती 21 ते 40 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज बघा आता इथे 21 ते 40 मधल्या नैसर्गिक नाही मूळ संख्या सांगितले 21 ते 40 पर्यंतच्या ठीक आहे मूळ संख्यांची बेरीज विचारली आता 21 ते 40 मध्ये मूळ संख्या किती आहे 21 ते 40 मध्ये सांगा मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत 23 29 31 आणि 37 बरोबर आहे ह्या आहेत 21 ते 40 मधल्या मूळ संख्या आता त्यांची बेरीज करा पण त्याआधी आपल्याला मूळ संख्या माहित असायला पाहिजे कोणत्या असतात ह्या 4 मूळ संख्यांची बेरीज करा किती येते बेरीज बघा 120 बेरीज येते करा तुम्ही ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा 21 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरजेची सरासरी म्हणजे या बेरीज किती आली 120 सरासरी काढायला आपल्याला 4 ने डिवाइड करावं लागेल बरोबर डिवाइड 4 किती आलं 30 ही त्यांची सरासरी आली बरोबर
21 ते 40 मधील संख्यांची तिशी सरासरी आली. ठीक आहे. व्यवस्थित प्रश्न तुम्ही लिहून घ्या. बघा तुम्हाला जमतंय का, व्यवस्थित सराव करा. आणि आपली 5 लेक्चर जर बघितली असतील तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त एखादा प्रश्न असेल तर मी आता यामध्ये घेतच आहे. ठीक आहे. बघा आता त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी समूह संख्यांची जोडी कोणती? खालीलपैकी समूह संख्यांची जोडी कोणती? समूह संख्यांची जोडी कोणती? 18, 23, 21, 63, 72, 15, 30, 51. ठीक आहे. 18, 23, 21, 63, 72, 15 आणि 30, 51 ह्या दिलेल्या 4 पर्याय दिलेले आहेत. यामध्ये समूह संख्येची जोडी आपल्याला विचारली. आता समूह संख्या म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांचा फक्त एक हा अंकच त्यांच्यात सेम असतो. एकनेच फक्त भाग जातो त्यांना, बाकी कोणत्याच ह्यानी भाग जायला नको. त्यांचं विभाजक वेगवेगळं असतात पूर्ण, एक विभाजक सेम नसतो. ठीक आहे. आता बघा 21 आणि 23 इथं तर डायरेक्ट 21 गुणिले 3 केलं की 63 येतंय. हे तर असू शकत नाही. बरोबर आहे. आता इथं बघा 18 आणि 23, 18 आणि 23 यामध्ये याचा भाग पाडा, ह्याचा तर भाग पडत नाही, ती मूळ संख्या आहे. बरोबर. त्यामुळे ही समूह संख्या आहे. बरोबर आहे. आता इथं बघा, इथं 30 आणि 51. बरोबर. 30ला 3 गुणिले 10. ठीक आहे. आणि 51ला 3 गुणिले 17. 3 सेम येतोय, म्हणजे विभाजक सेम येतोय त्याचा, म्हणजे ही बी समूह संख्या नाही. इथं बघा 15चं काय 3 गुणिले 5. ठीक आहे. इथं बघा 3 गुणिले 24. 3 विभाजक सेम येतोय, ही पण नाही. म्हणजे कोणती आहे? 18 आणि 23 ह्या समूह संख्येची जोडी आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या आणि सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या यांचा गुणाकार किती? बघा, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या आणि सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणती आहे? सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणती आहे? 97 आहे. 97 सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या. आणि सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या कोणती आहे? तर 2 आहे. बरोबर. सर्वात लहान 2 अंकी विचारले, सॉरी 2 अंकी विचारले, कोणती आहे? 11 आहे. बरोबर आहे. त्यांनी ऑप्शन दिलेत बघा, 1261, 1089, 1067. ठीक आहे. आणि 970. बघा त्यांचा गुणाकार करा तुम्ही. गुणाकार काय येतो? 11 7 77. इथं घेतो 77 आणि 11 9 99 आणि 7 किती झालं? 106. बरोबर आहे. म्हणजे काय आला आपला आन्सर? ऑप्शन नंबर 3 1067. त्यामुळे आपल्याला मूळ संख्या माहित पाहिजे. 2 अंकी सर्वात मोठी, 2 अंकी सर्वात लहान. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, जर क्रमगत किंवा क्रमवार म्हणजे जर क्रमवार 3 मूळ संख्यांचा गुणाकार 1001 असल्यास त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती? बघा आता 3 मूळ संख्यांचा गुणाकार क्रमवार मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे. बरोबर आहे. तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती? सर्वात लहान विचारली मूळ संख्या कोणती. ठीक आहे. आता ऑप्शन दिले, त्यामध्ये काय ऑप्शन आहेत? 11, 5, 7 आणि 13. मित्रांनो, आता क्रमवार मूळ संख्या आपल्याला जर क्रमवार समसंख्या सांगितल्या असत्या तर आपल्याला लक्षात आलं असतं की समसंख्यामध्ये 2चा फरक असतो. बरोबर. मग आपण पहिली x मानली असती, दुसरी x+2 मानली असती. कारण मूळ संख्येमध्ये कसं मानणार? कारण मूळ संख्येमध्ये असं नाही 3, 5, 7 नंतर लगेच 4चा फरक आहे 11, 11 नंतर 2चा फरक आहे 13, 13 नंतर 4चा फरक आहे 17, 17 नंतर 2चा फरक आहे 19, परत 4चा फरक 23, परत किती 29, 6चा फरक आहे. म्हणजे यामध्ये फरक आपल्याला माहित नाही. त्यामुळे कसं काढणार? तर आपल्याला हा प्रश्न ऑप्शनवरून सोडवावा लागेल. पूर्ण ऑप्शनवरून तो प्रश्न सोडवावा लागणार आहे. बघा आता जर आपण 11 घेतला, ठीक आहे, 11 ऑप्शन घेतला तर सर्वात लहान विचारली म्हणजे सर्वात लहानच ऑप्शन मध्ये दिली असेल.
सर्वात लहान जर 11 असेल तर 11 नंतरच्या दोन संख्यामुळे कोणते आहेत? 13 एक आहे आणि 17 एक आहे. ठीक आहे, या तीन संख्यांचा गुणाकार करा. या तीन संख्यांचा जर गुणाकार 1001 आला, 1001 तर या तीन संख्यांचा गुणाकार आला तर समजायचं की सर्वात लहान संख्या 11 आहे आणि आपला पहिला ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, जर नाही आला तर दुसरी 5 घ्यायची. 5 त्या पुढची मूळ संख्या किती आहे? 7 त्या पुढची मूळ संख्या किती आहे? 11. या तिन्हींचा गुणाकार करायचा. तुम्हाला सांगतो, तुम्ही करायचं. ठीक आहे, आणि मला कमेंट करायचं आन्सर. आपल्या युट्यूबच्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये आन्सर करायचं की सर ऑप्शन पहिला की 5वा की 7वा की 13वा बरोबर आहे. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा का चौथा बरोबर आहे ऑप्शन. ठीक आहे, 7 जर ह्यानी पण आन्सर नाही आले, 1001 जर गुणाकार नाही आला तर 7 घ्यायचं. 7 नंतर पुढची मूळ संख्या कोणती? 11. त्यानंतरची 13. त्या तिन्हीचा गुणाकार करायचा. ठीक आहे, ह्यात नाही आलं तर 13 नंतर पुढची मूळ संख्या 17 आणि 19 या तिन्हीचा गुणाकार करायचा. त्यात चारीपैकी एकाचा गुणाकार 1001 येईल आणि ती सर्वात लहान संख्या राहील. ठीक आहे, हे आन्सर तुम्ही काढायचं. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. 21 पाया असलेली त्रिकोणी संख्या पुढील पैकी कोणती? 21 पाया असलेली पुढील पैकी त्रिकोणी संख्या कोणती? पाया किती आहे? 21 आहे. त्रिकोणी संख्या विचारला आहे. ठीक आहे, ऑप्शन दिलेत 231, 210, 262, 253. त्रिकोणी संख्या म्हणजे काय असते? दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. गुणाकाराच्या निमपटीस. ठीक आहे, दोन क्रमवार संख्या, पाया असणारी 21 दिली, पुढची क्रमवार संख्या कोणती? 22. या दोन्हींचा गुणाकार करा. 21 गुणिले 22 डिवाइड 2 बरोबर निमपटीस. किती येत आहे? 2 1 इथं 11चा भाग लागला. 21 गुणिले 11 करा. 11 1 11, 1 राहिला. 11 2 22 आणि 1 23. किती आलं? 231 ही आपली त्रिकोणी संख्या आहे. ऑप्शन नंबर पहिला आपलं आन्सर असेल. इथे त्रिकोणी संख्या ही कन्सेप्ट आपल्या मला वाटतं सेकंड लेक्चरमध्ये किंवा थर्ड लेक्चरमध्ये झाले असेल. दुसऱ्या किंवा तिसऱ्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे आपण त्रिकोणी संख्या. ठीक आहे, दुसरं बघा. 171 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? उलटा प्रश्न आहे. 171 या त्रिकोणी संख्येचा पाया विचारलाय. बरोबर, पाया काढण्यासाठी काय करायचं होतं? आपण सांगितलं होतं जी दिलेली आहे त्रिकोणी संख्या त्याची दुप्पट करायची. 171 आहे ना, गुणिले 2 किती आलं? 2 4 3 किती आलं? 342 आलं. ठीक आहे, जी संख्या येईल त्याच्या आतमधील त्यापेक्षा लहान वर्ग संख्या बघायची. कोणते? 342 आतली तर ती आहे 324. बरोबर आहे, 18चा वर्ग आहे आणि ते वर्ग मूळ घ्यायचं त्याचं किती? 18. ही झाली त्याची त्रिकोणी संख्येचा पाया. म्हणजे ऑप्शन आपलं काय? 19 17 18 13 असे ऑप्शन दिलेत. आपला आन्सर असेल 18. काय करायचं? जी त्रिकोणी संख्या दिली दुप्पट करायची आणि त्याच्यामध्ये त्यापेक्षा लहान जी वर्ग संख्या आहे ती घ्यायची आणि त्याचे वर्गमूळ काढायचं. जे वर्गमूळ असेल ते असेल त्याचा पाया. ठीक आहे, मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे आपण राहिलेले प्रश्न उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. जवळपास 40च्या वरती मिनिट व्हिडिओ गेलेला आहे आणि अजून निम्मे प्रश्न राहिलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ खूप 1.5 तासाचा व्हिडिओ होईल. त्यामुळे आपण निम्मे प्रश्न आज घेतले. निम्मे प्रश्न संख्येच्या प्रकारावरचे उद्या घेऊ 7व्या लेक्चरमध्ये आणि त्यानंतर 8व्या लेक्चरपासून परत दुसरा टॉपिक आपला सुरुवात होईल. ठीक आहे, आणि लेक्चर कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे व्हिडिओच्या खाली, किंवा माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला कोणत्या प्रश्नाची जर अडचण असेल तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तो प्रश्न पाठवू शकता की सर मला हा प्रश्न सुटत नाही किंवा अवघड जातोय. ठीक आहे, मी 100% तुम्हाला रिप्लाय देईन. ओके, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण राहिलेले प्रश्न पाहू. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड.